ऋषिकेश तमदाने. तर आम्ही एक चित्रपट तयार केलेला आहे. आय थिंक हे फर्स्ट टाइम होत आहे की लोक चित्रपट हा थिएटर मध्ये बघायला जातात, पण थिएटर फर्स्ट टाइम लोकांपर्यंत येत आहे. आय थिंक हे भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होत आहे. म्हणून तुम्ही तुमचा वेळ काढून इथे आला, म्हणून तुम्ही सर्वात आधी तर तुमच्या स्वतःसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता सगळ्यांना प्रश्न असा आहे की हा मूवी, हा जो पिक्चर आहे हा कशाबद्दल आहे. मी मराठीत सांगून देतो. अशुद्ध कशाबद्दल समजलं? ठीक आहे. तो जो पिक्चर आहे अशुद्ध, हा जो पिक्चर आहे हा महिलांचा मासिक पाळीबद्दल आहे, मेन्स्ट्रुएशन बद्दल आहे, पिरियड बद्दल आहे. आता यामागे 2-3 कारण आहेत की हा पिक्चर आम्ही कशासाठी बनवला. तर पहिली गोष्ट म्हणजे की आज बी समाजामध्ये, स्पेशली भारतामध्ये, जेव्हा एखाद्या महिलेला, जेव्हा एखाद्या मुलीला पिरियड स्टार्ट होतात, मासिक पाळी स्टार्ट होते, तर आज बी काही जागांमध्ये, काही गावांमध्ये आज पण त्यांना शाळेत जाऊ दिलं जात नाही. आणि जर बघायला गेलं तर मासिक पाळी हा एक नैसर्गिक विषय आहे, एक नॅचरल प्रोसेस आहे. जसं आपण जेवण करतो, पाणी पितो, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तसंच मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण जर जेवण करतो तर असं नाही म्हणत की आज मी कामाला जाणार नाही, की शाळा सोडून देणार. पण प्रॉब्लेम कुठे आहे की समाजामध्ये या विषयाबद्दल बोललं जात नाही, गैरसमजुती आहेत आणि अंधश्रद्धा भरपूर आहेत. त्याच्यातली मोठी अंधश्रद्धा म्हणजे की जेव्हा पण एखाद्या महिलेला पिरियड येतात किंवा एका मुलीला पिरियड येतात, तेव्हा तिला अशुद्ध समजलं जातं. अशुद्ध जेव्हा समजलं जातं म्हणजे याचा अर्थ आपण तिला अपवित्र समजतो. म्हणजे ती शाळेत पण नाही जाऊ शकत, तिचं बाहेर जाणं बंद होतं. काही गावांमध्ये आज देखील एका खोलीमध्ये त्या व्यक्तीला ठेवलं जातं. तर मानसिकरित्या त्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की आधी काय व्हायचं की जेव्हा पण एखाद्या महिलेला मासिक पाळी आली, पूजा नाही करू देणार, तिला घरात ठेवतील किंवा तिला शाळेत नाही जाऊ देणार. पण हल्लीच्या काळामध्ये आपण काही केसेस अशा बघितल्या की जर एखाद्याच्या घरामध्ये पूजा आहे, तर आता काय होतं की पिरियड त्या दिवशी यायला नको म्हणून मेडिसिन घेतली जाते, औषधी घेतली जातात. आता आपल्या महाराष्ट्रातच काही केसेस असे झाले आहेत की पिरियड नको यायला म्हणून त्यांनी मेडिसिन खाल्लं, आणि मेडिसिन खाल्ल्यामुळे त्यांची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच्यामुळे त्यांची डेथ झाली, त्यांचा मृत्यू झाला. तर एक खूप मोठा प्रश्न आहे की एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जसं आपण खातो पितो तसंच मासिक पाळी येणं एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर ही गोष्ट आज पण समाजासाठी खूप आव्हानात्मक आहे, चॅलेंजिंग आहे. तर लोकांची जो विचार करण्याची प्रक्रिया आहे, सोच आहे, ती बदलायला हवी. सगळे सामान्य आहेत. माझा व्यवसाय आहे दाबिलीचा. आमचं म्हणजे फर्स्ट शो आहे हा. म्हणजे आधीपर्यंत आम्ही असं टेजवर बोललेलो नाहीये. आम्हाला वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला मी फक्त 2च गोष्ट सांगेन. कधी माझ्या आईला पिरियड पाळी आली असती, मी जन्माला नाही आलो असतो, आणि मी एवढ्या मोठ्या पिक्चर मध्ये काम नाही केलं असतं, नाही एवढ्या मोठ्या टेजवर उभं राहिलो असतो. व्यक्तीला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, बरोबर? बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, तो म्हणजे बदलण्यासाठी हा आम्ही मूवी रिलीज केलेला आहे. फर्स्ट टाइम आम्ही या कॉलनीमध्ये करतोय व तुमचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगल्या प्रमाणात आला, म्हणून तुमचं खूप खूप आभार. बाकी मी जास्त काही बोलू शकत नाही, कारण की जे पण बोलायचं आहे, जे पण सांगायचं आहे ते मूवीमध्ये तुम्ही बघणारच.